नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे काही बकरींची लहान पिल्लं आहेत. ते आज जवळपास 1 महिन्याचे झाली आहे. तर त्यांचे जे आहे आपण आज पहिली डिवॉर्मिंग करून घेत आहे, ते पण अल्प मारणी. आता डिवॉर्मिंग म्हणजे काय तर मित्रांनो, जंत निर्मूलन. जर पिल्लांच्या पोटामध्ये जंत झालेलं असेल तर ते जंत मारणे म्हणजेच डिवॉर्मिंग होय. आणि एकदा का आपल्या पिल्लांच्या पोटामध्ये जंत झाले तर पिल्लू किती पण दूध पिल तरी पण जे आहे ते दूध त्याच्या अंगी लागत नाही आणि पिल्लू जे आपलं अशक्त होत असते. म्हणून आपण वेळोवेळी जे आहे पिल्लांची डिवॉर्मिंग करणे खूप गरजेचं आहे. आणि पहिली डिवॉर्मिंग मित्रांनो तुम्ही 15व्या दिवशी पण करू शकता. जर पिल्लू दूध व्यवस्थित पित आहे तरी पण ते अशक्त होत चाललेलं असेल तर तुम्ही 15व्या दिवशी करू शकता किंवा 30व्या दिवशी केलं तरी चालते मित्रांनो. आणि पिल्लू 3 महिन्याचं होतपर्यंत आपल्याला प्रत्येक महिन्याला जे आहे डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे. डिवॉर्मिंग करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची मित्रांनो, पिल्लाला डिवॉर्मिंग करताना 2 ते 3 तास अगोदर आपल्याला काही द्यायचं नाही, दूध वगैरे किंवा पाणी वगैरे काही द्यायचं नाही आहे. उपाशापोटी जे आहे डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे. आणि एकदा डिवॉर्मिंग केली त्याच्यानंतर पण आपल्याला 2 ते 3 तास जे आहे पिल्लाला काही द्यायचं नाही आहे, पाणी म्हणा किंवा दूध वगैरे चारा वगैरे काही द्यायचं नाही आहे. दवाईचा डोसेस मित्रांनो खूप काळजीपूर्वक घ्यायचा आहे. आपल्याला 10 kg बॉडी वेटसाठी 2 ते 3 ml जे आहे अल्मोबार यूज करायचा आहे. आणि डिवॉर्मिंग केल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला सलग 10 दिवस जे आहे कोणतं पण एक लिव्हर टॉनिक जे आहे ते द्यायचं आहे.